वाघापूर ते रायपूर रस्त्यावर एकाच वर्षात मोठमोठे पडले खड्डे. पावसाने रस्त्यावरील डांबरच गेले वाहून. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ पडले उघडे. बुलढाणा जिल्ह्यातील वाघापूर ते रायपूर रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरच वाहून गेले आहे. त्यामुळे आता रस्त्यावर फक्त गिट्टीच दिसत आहे. मागील 1 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने चिखली तालुक्यातील वाघापूर ते रायपूर या रस्त्याचे 1.25 कोटी रुपये खर्च करून काम केले. मात्र या रस्त्यावरील डांबरच पावसाने वाहून गेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. तर या कामात डांबर कमी वापरल्याने यावर खड्डे पडले असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. फक्त दगड उघडे हे बघ. उकड ना हे पहा, डांबर कमी गिट्टी जास्त. हॅलो हॅलो हाय आला का? हाय आला ना. 1 रुपयाने टाकलं रे, मी तुला हाय टाकलं रे. काय आले पाय. वाघापूर ते रायपूर हा 2.5 किलोमीटरचा रस्ता होऊन आत्ता नेमके कुठं 5-6 महिने झाले. आणि 5-6 महिने झाल्यानंतर ते रस्ता अक्षरशः पूर्णपणे खराब होऊन गेला, उखळला. काही मोठमोठे खड्डे त्या रस्त्यावर पडलेले आहेत. आणि या रस्ता इस्टिमेट प्रमाणे झालेला नाहीये. याला नाल्या नाही, कुठले साईड पट्ट्या भरलेल्या नाहीये, साईड पट्ट्या भरलेल्या नाहीये. रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. आणि गावकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्याकडं तक्रारी केलेल्या आहेत. आमच्याकडेही काही गावकरी आले होते. त्यांनी आम्हाला या रस्त्याविषयी माहिती दिली आणि त्यामुळे आम्ही या रस्त्यावर आलो, या रस्ता पाहणी केला. पण हा रस्ता अत्यंत निकृष्ट आणि एकदम खराब, आज जसं की हा खूप दिवसाच्या अगोदर बनलेला रस्ता आहे असं या रस्त्यातून पाहण्यातून दिसून येतं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता जर लवकर याचं काम नाही केलं, ठेकेदाराला जर ब्लॅकलिस्ट नाही केलं, तर आम्ही आक्रमक स्वरूपाचे आंदोलन यानंतर करणार आहोत.